आज आपण इडली तयार करताना ती जाळीदार होण्यासाठी, मऊसूत होण्यासाठी, त्याचबरोबर छान स्पॉन्जी होण्यासाठी अगदी खूप साऱ्या टिप्स जाणून घेऊन ही अगदी परफेक्ट इडली तयार करणार आहोत। यासाठी तांदूळ कोणता घ्यावा, बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी, किती जाड किंवा किती बारीक कशा पद्धतीचं हे बॅटर दळावं, यासाठीचे सर्व टिप्स सांगणार आहोत। तांदूळ किती प्रमाणात घ्यावे, तांदूळ आणि डाळीचं प्रमाण कसं असावं, ते किती दिवस भिजवावं, त्यानंतर बॅटर किती दिवस भिजवावं, अशा सर्व टिप्स जाणून घेऊन सविस्तर रेसिपी पाहणार आहोत। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत। सर्व रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण स्पॉन्जी जाळीदार इडली आणि त्यासोबत सांबर कसं तयार करायचं ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे रेशनचा, 1 ग्लास भरून उडीद डाळ घेतलेली आहे। पूर्णपणे रात्रभरासाठी आपण हे भिजत घालून ठेवलेलं होतं। दोन्हीही स्वच्छ धुतलेलं आहे आणि सेपरेट भिजत घातलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे मी टाकलेले आहे आणि व्यवस्थित असं आपलं हे रात्रभरामध्ये व्यवस्थित भिजवून तयार झालेलं आहे। आता लगेचच आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे। मिक्सरला दळून घेताना पाणी टाकण्याची गरज नाही। अगदी एवढं सगळी डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी मला फक्त 1 ते 1.5 ग्लास एवढंच पाणी लागणार आहे। म्हणजे प्रत्येक वेळेस आपण भांड्यामध्ये फक्त अर्ध्या कपाला थोडंसं कमी एवढंच पाणी टाकायचं। हे पहा, तांदूळ सर्व आपले दळून झाले आणि एवढे तांदूळ दळण्यासाठी मला फक्त 1 ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे। त्यानंतर उडीद डाळ मात्र थोडीशी चिकट असते, त्यामुळे उडीद डाळ दळण्यासाठी थोडंसं पाणी हे लागू शकतं। हे पहा, डाळ छान अशी भिजलेली होती। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, खूप छान थिक अशी कन्सिस्टन्सी ठेवली। अशा पद्धतीने तुम्ही हवं तर दोन्ही एकत्र भिजत घातलं तरीही चालणार आहे। मी सेपरेट ठेवलेलं आहे। या ठिकाणी जो तांदूळ आपण दळून घेतलेला आहे तो तांदूळ मात्र ज्या पद्धतीचा 0 नंबरचा रवा असतो तशा पद्धतीचा थोडासा जाडसर हा तांदूळ दळून घेतला। खूप जास्तही बारीक मी दळून घेतलेला नाही, परंतु उडीद डाळ मात्र खूप जेवढी जास्त बारीक दळून घेता येईल तेवढी जास्त दळून घेतली आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता यावर झाकण ठेवायचं आणि पूर्णपणे रात्रभरासाठी उष्ण जागेवर परमिट करण्यासाठी आपण हे ठेवलेलं होतं। दुसऱ्या दिवशी आपण आता इडली आणि सांबर करण्यासाठी घेणार आहोत। सांबर करण्यासाठी या ठिकाणी मूग डाळ 1 वाटी, अगदी लहान आकाराची वाटी होती, आणि अगदी थोडीशी या ठिकाणी 1 चमचा मी मसूर डाळ टाकलेली आहे। दोन्हीही छान शिजवून घेतलं। त्यामध्ये थोडेसे या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता, परंतु मी फक्त शेवग्याच्या शेंगा टाकलेले आहे। छान शिजवून घेतलेलं आहे। डाळ देखील हटवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण एक वाटण करण्यासाठी कांदा छान असा लालसर रंगावर परतून घेतला, लसूण, त्याचबरोबर खोबरं आणि अद्रक एवढं सगळं आपण मिक्सरला हे दळून